ओम ये श्री महालक्ष्मीन महामार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर या महिन्यामध्ये हे भरपूर म्हणजे बऱ्याच ठिकाणी हे व्रत केलं जातं। सुवासिनी हे व्रत करतात, त्याचबरोबर कुमारिका सुद्धा हे व्रत करतात, पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करत असतात। तर ज्यांना व्रत करायची इच्छा आहे ते कोणीही व्रत करू शकतं। जर तुम्हाला काही अडचणीमुळे जसं की प्रेग्नन्सीमध्ये जर उपवास करता नाही आला तरी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। उपवास तुम्ही नाही केला तरी चालतो, फक्त पूजा मांडली, कथा वाचली तरी चालू शकते। तर ह्या व्रताचे अगदी कडक असे नियम काही नसतात, पण जे काही आहेत ते तुम्ही पाळून हा उपवास करू शकता। व्रताचं सगळं फळ तुम्हाला मिळायचं असेल तर अगदी जे छोटे नियम आहेत पाळायला सुद्धा सोपे आहेत ते तुम्हाला करायचं आहे। पहिलं म्हणजे या दिवशी आपल्याला पैशांचा व्यवहार करायचा नाही। म्हणजे जर तुम्हाला कोणताही तुमचा पैशांचा व्यवहार असेल तर तो तुम्हाला आदल्या दिवशी करून टाकायचे आहेत। गुरुवारी कोणालाही म्हणजे पैशाची देवाणघेवाण शक्यतो करायची नाही, शक्य होईल तेवढं टाळायचं आहे। आता इमर्जन्सी असेल तिथं तुम्ही करू शकता, पण जाणून बुजून आपल्याला हा पैशाचा व्यवहार करायचा नाही। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरातील दूध, दही, ताक असं असतं जे की विरजन वगैरे ते इतर कोणालाही द्यायचं नाही, जेणेकरून की सायंकाळच्या वेळेला तर अजिबात हे द्यायचं नाही। तर त्याच सोबत आपल्याला या दिवशी ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं आहे। जर तुम्ही कोणतंही व्रत करता, उपवास करता तर त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन केलं तरच त्याचं फळ मिळतं, नाही तर जी आपण सेवा करतो ती सगळी वाया जाते। तर हा नियम सुद्धा तुम्हाला पाळायचा आहे। त्याचबरोबर या दिवशी आता माता लक्ष्मीला स्वच्छता आहे ती अतिशय प्रिय आहे, पण तुम्हाला या दिवशी मात्र गुरुवार असल्यामुळे आपल्याला स्वच्छता म्हणजे झाडून वगैरे तुम्ही काढू शकता, पण तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला झाडून काढायचं नाही, कारण तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी घरात येते। तर त्याच्या अगोदर तुम्हाला जी काही स्वच्छता करायची आहे ती करायची आहे, पण पुसून मात्र घरातली जी फरशी पुसायची कामं आहेत ते तुम्हाला बुधवारी संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा बुधवारी दिवसभरात कधीही करू शकता। गुरुवारी मात्र आपल्याला फरशी पुसायची नाही। जिथं तुम्ही रांगोळी म्हणजे पूजा मांडणार असतात ती जागा तुम्हाला त्या ठिकाणी थोडंसं हळदीचं पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्या पाण्यानं तेवढीच जागा आपल्याला पुसून घ्यायची आहे, कारण गुरुवारी फरशी पुसली जात नाही। त्याचसोबत केस सुद्धा धुतले जात नाहीत, पण बुधवारी तुम्ही केस धुवू शकता। आणि गुरुवारी तुम्हाला जर तुमच्याकडे सुतक असेल किंवा मासिक पाळी संपलेली असते, 5 दिवस झालेले असतात, त्यावेळी आपल्याला केस धुवावे लागतात। तर अशा वेळी तुम्ही पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकू शकता आणि केसांना थोडंसं दही लावून धुवू शकता। तर हा नियम सुद्धा आपल्याला पाळायचा आहे। त्याचसोबत पूजेमध्ये जे काही आपण साहित्य यूज करतो जसं की तांदूळ आलेत, जी फळं आहेत ती सुद्धा त्या दिवशी कुणाला दान द्यायची नाहीत। तर हे काय अगदी छोटे नियम आहेत। त्याचसोबत आपल्याला नखं सुद्धा कापायची नाहीत, केस कापायची नाहीत, त्याचसोबत दाढी सुद्धा करायची नाही। आणि या दिवशी चामड्याच्या ज्या वस्तू आहेत त्या विकत आणायच्या नाहीत। आणि त्याचबरोबर बघा, आपण असं आपली साफसफाई वगैरे चालू असली, घरातील भंगार वगैरे असतं तर ते आपण भंगारवाल्याला देत असतो, तर गुरुवारी हे काम आपल्याला करायचं नाही। घरातील म्हणजे तुम्ही जे नेहमीच झाडून वगैरे करू शकता, पण एक्स्ट्राची कामं जी काढता साफसफाईची ती आपल्याला गुरुवारी कोणतीही काढायची नाहीत। जे तुम्हाला भंगार वगैरे द्यायचा किंवा जे काही एक्स्ट्राच आडगळीची साफसफाई करायची असेल तर ते तुम्ही शुक्रवारी शनिवारी नंतर करू शकता, पण गुरुवारी आपल्याला आवर्जून ते कामं परत काढायची नाहीत। आणि ज्यावेळी आपण पूजा मांडत असतो तर त्यावेळी शक्य होईल तेवढं तुम्हाला तांब्याचाच कलश यूज करायचा आहे। स्टीलच्या कलश जो असतो किंवा स्टीलचा तांब्या असतो त्यामध्ये लोखंड असतं, त्यामुळे शक्य होईल तेवढं तांब्याचा, पितळेचा कलश तुम्ही इथं यूज करा। आणि कलशामध्ये बऱ्याच ठिकाणी काय होतं की तांदूळ ठेवतात, पण हा कलशामध्ये पाणी टाकूनच कलश मांडणी करावी, हा एक नियम आहे। कारण आता आपण बरेच डेकोरेशन बाहेरचं करतो, पण जे कथेमध्ये ज्याप्रमाणे सांगितलेले आहे तशीच आपल्याला अगदी पूजा मांडून घ्यायची आहे। नंतर तुम्हाला जे काही डेकोरेशन करायचं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता, पण जे पूजेचे नियम आहेत अगदी साधे सोपे आहेत। ते महालक्ष्मीचं जे महात्म्य असतं, व्रतकथा आहे त्यामध्ये सांगितलेले आहेत, त्यानुसारच आपल्याला पूजा मांडणी करायची आहे। त्याचसोबत या दिवशी आपल्याला तसेच आपण कोणताही उपवास किंवा व्रत करत असेल तर त्या दिवशी आपल्याला दुपारी झोपणं टाळायचं आहे, कारण दुपारी तुम्ही जर झोपत असाल तर ज्या दिवशी व्रत असेल त्या दिवशी मात्र 1 दिवस तरी हा नियम तुम्ही पाळू शकता, कारण दुपारी झोपल्यानंतर आपण जे काही व्रताचं फळ आपल्याला मिळणार आहे ते मिळत नसतं, त्यामुळं या दिवशी आपल्याला दुपारी झोपायचं नाही। तसेच या दिवशी आपल्याला विनाकारण आपल्या घरामध्ये भांडणं कटकट होतील असं काही बोलायचं नाही किंवा वागायचं नाही। तर आपला उपवास असतो, व्रत असतो, तर
आपल्या तोंडातून चांगले शब्द निघले पाहिजेत आणि चांगलाच व्यवहार आपला इतरांशी झाला पाहिजे। तसेच या दिवशी आपल्या घरी जर कोणी भिक्षुक आलं तर त्यांना आपल्याला म्हणजे अन्न पाणी असं कोणतंही दान द्यायचं आहे, तर त्यांना रिकाम्या हाताने घालवायचं नाही। तुम्हाला जर एखादं फळ तुम्ही देऊ शकता, तर कोणतीही स्त्री आली तर तिला हळदी कुंकू लावून तिची ओटी भरली तर अजून चांगलं, किंवा एखादं फळ जरी दिलं की ते नाही जमलं तर तुम्ही अगदी घरावरती साखर असते ती सुद्धा हातावरती ठेवू शकता, कारण या दिवशी माता लक्ष्मी कोणत्याही रूपात आपल्या घरामध्ये येऊ शकते। तसंच मुख्य जनावर आलं तरी त्याला सुद्धा अन्न पाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि त्याच सोबत आपल्याला बघा, तुम्ही जरी सकाळी पूजा मांडली तरी संध्याकाळी आपल्याला जमेल तर परत कथा वाचा, किंवा कथा नाही वाचली तरी पूजा हळदी कुंकू अक्षता फुल वाहून तिथं परत एकदा पूजा करायची आहे। जी पूजा मांडलेली आहे तिथं धूप दीप लावायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला। आणि नंतर तुम्ही जो काही प्रसाद बनवलेला असेल तर कांदा लसणाचं सोडून इतर कोणताही गोडाचा नैवेद्य जो बनवता तो तुम्ही इथं पण प्रसाद दाखवायचा आहे जिथं पूजा मांडलेली आहे। आणि गायीसाठी सुद्धा थोडासा प्रसाद आपल्याला सेपरेट काढून ठेवायचा आहे। तर तिन्ही सांजेच्या वेळेला गुरुवारी आपल्याला गायीची पूजा करायची आहे, कारण गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता असतात असं मानतात। त्यामुळं या दिवशी गायीची पूजा करणं आपल्याला खूप भाग्याचं असतं। तर तुमच्या जवळ इथं जवळपास तुम्हाला गायी जर मिळत असेल तर नक्कीच तिथं जाऊन तुम्ही पूजा करा, गायीला नैवेद्य चारा आणि मग तुम्ही नंतर उपवास सोडू शकता। आणि उपवास सोडल्यानंतर म्हणजे जे काही तुम्ही बनवलेलं असेल जेवायला, जर त्यात कांदा लसूण नसेल तर ते सगळं ताट तुम्ही देवासमोर नैवेद्य म्हणून ठेवू शकता। थोडा वेळ ठेवा आणि नंतर ते जेवायला घ्या, कारण ते जर तुम्ही नैवेद्यासाठी जर असंच ताट तिथं ठेवलं रात्रभर तर ते दुसऱ्या दिवशी खराब होतं। मग ते तुम्ही इकडं तिकडं टाकून देण्यापेक्षा ते अन्न वायाला जाऊ नये म्हणून थोडा वेळ जरी तुम्ही तिथं ठेवला तरी सुद्धा तो देवीपर्यंत प्रसाद पोचतो। तर ते वाया न घालवता आपल्याला ते सगळ्यांच्या ताटात वाढून घ्यायचं आहे आणि तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी ग्रहण केलेला चांगला। तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही छोटे छोटे नियम असतात ते पाळू शकतात। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते, तर त्यावेळी जे काही विड्याचं सामान आहे ते आपण परत यूज करू शकतो। तांदूळ आहेत ते सुद्धा म्हणजे पुढच्या गुरुवारच्या पूजेसाठी यूज करू शकतो। आणि फुलं आहेत, पानं आहेत ती मात्र आपल्याला निर्माल्यात विसर्जन करायची आहेत, अशी इतर कुठेही टाकायची नाहीत। पाण्यात सुद्धा सोडू नका, कारण विनाकारण पाण्याचं प्रदूषण आपल्याला करायचं नाही। फळे आहेत ते आपण खाण्यासाठी घेऊ शकतो आणि जे देवीचे मूर्ती फोटो वापरलेले आहेत ते होते तिथं जागच्या जागेला ठेवू शकतो। आणि बाकीचं जे काही तांदूळ वगैरे आहेत ते आपण नंतरच्या पूजेमध्ये यूज करू शकतो। आणि कलशातलं पाणी मात्र सगळ्या घरामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि राहिलेलं पाणी आहे म्हणजे घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे, टॉयलेट बाथरूम सोडून। आणि राहिलेलं पाणी आहे ते तुम्ही इतर कुंडीतल्या झाडांना तुम्ही टाकू शकता। तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे आपली आंघोळ झाल्यानंतर आपण ही उत्तर पूजा करू शकतो। आणि नारळ आहे तो नंतर पूजेमध्ये तसाच आपण पुढच्या गुरुवारी त्याचा वापर करू शकतो। तर अशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले अगदी साधे सोपे जे छोटे नियम आहेत ते पाळू शकता। जर तुम्हाला उपवास करायला जमत नसेल, पूजा म्हणजे व्रत करायची इच्छा असेल, आता बघा वयस्कर असतील किंवा काही म्हणजे आजारपण वगैरे असेल तर उपवास करू शकत नाही, तर अशा वेळी तुम्ही व्रत करू शकता। फक्त कहाणी दुसऱ्यांकडून ऐकून घेऊ शकता किंवा स्वतः वाचू शकता। उपवास नाही केला तरी चालेल, पण मनाचा उपवास हा फार मोठाचा असतो, जो की शरीराचा उपवास करण्यापेक्षा जो की मनाचा उपवास तुम्ही करता तो तुम्ही मनाचा उपवास म्हणजे काय, तर उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, तर नेहमी देवीच्या जवळ राहणे। तर आपल्याला मनाचा उपवास करायचा आहे आणि पूजा तुम्हाला शक्य होईल तशी मांडायची आहे। अगदी कथेमध्ये जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही पूजा मांडून हे व्रत करू शकता। आणि व्रत कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष कन्या असतील त्या सुद्धा हे व्रत करतात। आणि हे मार्गशीर्ष महिन्याचं व्रत बघा, आता तुम्हाला काही अडचणी आली असेल तर तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा मांडून घेऊ शकता, कथा ऐकू शकता। फक्त सुतक असेल तेवढ्यामध्ये मात्र ही पूजा मांडली जात नाही। इतर कोणत्याही अडचणीत तुम्ही दुसऱ्यांकडून पूजा मांडून घेऊन स्वतः कहाणी ऐकली तरी चालू शकते। आता मोबाईलवरती कहाणी सुद्धा आपल्याला ऐकता येते, ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर असे साधे सोपे व्रताचे नियम पाळून तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे जे व्रत आहे सुख शांती व ऐश्वर्य मिळवण्यासाठी केले जातं, तर ते सगळ्यांनी करायचं आहे। आणि दिवसभरात आपल्याला महालक्ष्मीचा जो मंत्र आहे
ओम ए श्री महालक्ष्मी महा, तर हा 108 वेळा तरी म्हणायचा आहे एका जागेला बसून, आणि नंतर तुम्ही दिवसभर त्या मंत्राचा जप करायचा आहे। तर ह्या जप केल्यानंतर आपली सर्व दुःखे दूर होतात आणि आपल्या ज्या काही मनामध्ये चांगल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतात, मनाला शांती मिळते। तर हा नक्कीच अनुभव तुम्ही पण घेऊन पहा। दिवसभर आपल्याला ह्या मंत्राचं म्हणजे आपण कोणतीही कामं करत असलो तरी सुद्धा मनातल्या मनात हा मंत्र ओम ये श्री महालक्ष्मी महा हा म्हणायचा आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।